मी संजय पांडुरंग काळे, सहशिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुलेमान देवळा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. 2018-19 या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा आदर्श पुरस्कार आष्टी तालुक्यातील एक शैक्षणिक उत्कृष्ट काम करणारा शिक्षक म्हणून या ठिकाणी माझी पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये 100% पटनोंदणी, 100% उपस्थिती, दर्जेदार शिक्षण, स्नेहसंमेलन, सहली, गरीब होतकरू मुलांना आर्थिक सहाय्य असे अनेक क्षेत्रात शिक्षणाविषयी असणारी तळमळ या सगळ्या गोष्टींचं काम पाहता मला 2003 साली सुद्धा एक जादा वेतनवाढ देण्यात आली आणि या साली सुद्धा संघाने माझ्या कार्याची पावती म्हणून मला जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्या ठिकाणी माझ्या नावाची घोषणा केली. खरोखरच मला माझ्या कामाची पावती मिळाल्यासारखं मला वाटतं. माझं अभिनंदन म्हणून या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य माननीय देवदास आबा धस, त्यानंतर माजी सभापती अंकुशरावजी चव्हाण, माजी सभापती आष्टी कुमार शेळके, शिवसेना तालुका प्रमुख आष्टी, त्यानंतर या तालुक्याचे शिक्षणाधिकारी माननीय धनंजय शिंदे साहेब, त्यानंतर बापू शेळके, राजेभाऊ शेळके, पांडुरंग घोडके, माजी सरपंच धानोरा, त्यानंतर नामदेवराव घोडके सुलेमान देवळा सरपंच आणि अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्यावर शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे. आणि त्याचं खरोखरच मी माझ्या जीवनामध्ये त्याचं फलित म्हणून मी अनेक या शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करण्यास मला चालना मिळेल. धन्यवाद. जिल्हा परिषद शिक्षक माननीय संजय काळे यांना सावित्रीबाई जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे. त्याबद्दल आमच्या गावाच्या वतीने त्यांचा मी अभिनंदन केलेलं आहे, सत्कार केलेला आहे. खरोखर ते एक हाडामासाचे शिक्षक आहेत. मी ज्या वेळेला पंचायत समितीचा सभापती होतो त्यावेळेला देखील ते आमच्याबरोबर कधी कुठं आले नाही. आम्हाला त्याच वेळेला वाटत होतं की अशा माणसांची त्यावेळेला निवड व्हावी, पण काही कारणास्तव त्यांचं जे कालावधी असतो शिक्षणाचा इतके वर्ष झाले पाहिजे असं याच्यात त्यांना आम्हाला ते देता आलं नाही. आता जो पुरस्कार त्यांना भेटला खरोखर मनापासून आम्हाला आनंद होतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन थांबतो. आज आत्ताच येथे धानोरा येथे आमचे मित्र म्हणलं तरी चालते संजय पांडुरंग काळे यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेने त्यांचा जो सन्मान केला तो आमचा सुद्धा सन्मान आहे. हा विद्यार्थी आमचा गावचा आहे आणि आमचं गावाचं नावलौकिक या विद्यार्थ्यांनी गाव पातळीपासून तर तालुका पातळीपासून तर थेट जिल्हा पातळीपर्यंत नेलं. त्याबद्दल मी त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतो आणि पुढील कार्यास त्यांनी असंच स्वतःला वाहून घ्यावं आणि आणखी त्यांना उच्च पुरस्कार मिळावेत. आत्ता जिल्ह्याचा मिळाला आहे, येतन कारण पुढच्या 2-3 वर्षामध्ये राज्य पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा बाळगतो. आमचे मित्र संजय काळे सर यांना जिल्हा
ती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार भेटल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले व आमच्या बी सर्वांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. Prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anis classes, where maths is fun.